वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टील आणि कॉन्क्रीट या दोन गोष्टी शिकणार आहोत आणि जे आपलं कन्स्ट्रक्शनचे मटेरियल आहेत हा टॉपिक आज ओव्हर होऊन जाईल. काय शिकणार आहोत आज आपण? स्टील अँड कॉन्क्रीट. ठीक आहे, लेट अस सी. स्टील. आता याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मी. आयर्न ओर म्हणजे आयर्न म्हणजे लोखंड. या लोखंडाचं बेसिक जे खनिज आहे तिथून मी तुम्हाला क्लासिफिकेशन सांगतो. लोखंड आहे त्याचं बेसिक पार्ट एकदम म्हणजे दगड. ठीक आहे, त्या दगडाला म्हणायचं आयर्न ओर. ठीक आहे, या आयर्न ओरला थोडंसं आपण फिल्टर केलं, थोडंसं जसं कोळसा असतो ना, कोळशापासून हिरा जसं आपण बनवतो, तर त्या कोळशाला थोडंसं जर फिल्टर केलं तर त्याचा पहिला भाग जो होतो ना तयार, त्याला म्हणायचं पिग आयर्न. काय म्हणायचं? पिग आयर्न. ठीक आहे, आणि आता या पिग आयर्नचे 3 प्रकार पडतात. या पिग आयर्न इज क्लासिफाईड इन 3 कॅटेगरीज. ठीक आहे, सगळ्यात पहिलं येतं रॉट आयर्न. नेक्स्ट येतं स्टील आणि इकडे येतं कास्ट आयर्न. ठीक आहे, आता रॉट आयर्न आणि कास्ट आयर्न आणि मध्ये त्याच्या आहे स्टील. जिथे कास्ट आहे, जिथे सी आहे, तिथे कार्बनचं पर्सेंटेज हे जास्त असतं, हे लक्षात ठेवा. आणि जिथे डब्ल्यू आहे तिथे वीक म्हणजे कार्बनचं पर्सेंटेज हे कमी असतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आता सांगतो. रॉट आयर्न मध्ये म्हणजे या प्रत्येक रॉट आयर्न आणि स्टील आणि कास्ट आयर्न मध्ये बेसिक डिफरन्स हा कार्बनचा आहे. कोणाचा आहे? कार्बन पर्सेंटेज तुम्ही कमी किंवा जास्त केलं तर त्याचा नवीन टाईप तयार होतो. जर कार्बनचं पर्सेंटेज हे लेस दॅन 0.15% असेल, 0.15% ऑफ इट्स वेट असेल, देन त्याला आपण म्हणतो रॉट आयर्न. कार्बनचं पर्सेंटेज हे हे किती आहे? 0.15 टू 2% पर्यंत असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो स्टील. आणि कार्बनचं पर्सेंटेज हे 2 to 4% ऑफ इट्स वेट असेल तर त्याला म्हणायचं कास्ट आयर्न. आता हे कार्बन काय काम करतं? कार्बनचा कलर कसा असतो सांगा बरं मला तुम्ही. मला कार्बन म्हणलं ना कोळसा आठवतो. कोल. या कोलचा कलर कसा असतो? काळा असतो, बरोबर ना. त्या कोळशाला तुम्ही असं पकडा आणि असं दोन्ही बाजूने असा फोर्स लावा, असा लगेच तो कट करून खडूसारखा आवाज येतो ना, कट करून असं तो कोळसा तुटतो, बरोबर ना. याचं मला म्हणायचं काय? मला असं म्हणायचंय की कार्बन पर्सेंटेज वाढवलं तर त्याचा ब्रिटलनेस वाढतो, कार्बन पर्सेंटेज कमी केलं तर त्याचा ब्रिटलनेस काय होतो? कमी होतो, बरोबर ना. कार्बन पर्सेंटेज वाढवलं, सगळ्यात जास्त कार्बन पर्सेंटेज असलेलं कोण आहे? कोळसा. त्याचा ब्रिटलनेस किती वाढतो की तो तुम्ही हाताने तोडू शकता, बरोबर ना. पण कार्बन पर्सेंटेज जर कमी केलं तर त्याचा आपण काय बनवतो? हिरा. तुटतो का रे तो हाताने? नाही. सो सेम केस इथे आहे. स्टील मध्ये जर तुम्ही कार्बनचं पर्सेंटेज वाढवलं तर त्याला म्हणायचं कास्ट आयर्न. स्टील मध्ये जर कार्बनचं पर्सेंटेज कमी केलं तर त्याला म्हणायचं रॉट आयर्न. आता कसं होतं माहिती का? कार्बन हे मी तुम्हाला आता सांगितलं, कार्बन हे काय करतं? ब्रिटलनेस प्रोड्यूस करतं. काय करतं? ब्रिटलनेस प्रोड्यूस करतं. स्टील मध्ये काय असतं? स्टील मध्ये आपल्याला थोडंसं स्ट्रेंथ पाहिजे असती, थोडीशी नाही, छान स्ट्रेंथ पाहिजे असती. स्ट्रेंथ, बरोबर ना. स्ट्रेंथ एक पाहिजे असते आणि एक डक्टिलिटी नावाची प्रॉपर्टी एक पाहिजे असते, बरोबर ना. काय असतं डक्टिलिटी? डक्टिलिटी म्हणजे एखादं स्टील तुम्ही असं ओढल्याने काहीच नाही फरक पडणार. जर आपण इंजिनिअरिंग मध्ये शिकायचो बघा, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन वर आपण स्टीलचा रॉड ठेवायचो आणि त्याला
आपण असं दोन्ही बाजूनी टेन्साईल फोर्स द्यायचो, तर काय व्हायचं, ते असं तुटायला आल्यानंतर मध्ये एक त्याचं थ्रेड लाईक स्ट्रक्चर फॉर्म व्हायचं. तर ते थ्रेड तुटायच्या अगोदर जो थ्रेड तयार होतो ना, त्याला म्हणायचं डक्टिलिटी. आता प्रॉब्लेम असा होतो की जर तुमच्या कार्बनचं पर्सेंटेज वाढलं तर तो जो डक्टाईल होतो ना ओढल्यानंतर, तो डक्टाईल होतच नाही, डायरेक्ट ब्रेक होऊन जातो. मग याच्यावरून मी काय समजलं पाहिजे, कार्बन पर्सेंटेज जास्त ठेवला तर तो इमिजिएटली ब्रेक होईल. मग याचा स्ट्रक्चरवर अफेक्ट काय होईल, स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टील टाकता, आयर्न टाकता, आपण आयर्न बार्स असतात ना आपले, रॉड्स, TMT बार्स, हे ज्यावेळेस टाकतो ना आपण, तर याच्यामध्ये सुद्धा कार्बनचा पर्सेंटेज काही ना काही तर असणारच. मग त्या ठिकाणी आपण अशी काळजी घेतो की आपल्याला डक्टाईल पण पाहिजे आणि ॲज वेल ॲज स्ट्रेंथ पण पाहिजे. ठीक आहे ना. हे कार्बन ना स्ट्रेंथ देण्याचं काम करतो. कार्बनचा ॲडव्हान्टेज काय, कार्बन पर्सेंटेज वाढवलं तर अजून स्ट्रेंथ वाढते. ठीक आहे, स्ट्रेंथ वाढते पण ब्रेकिंग इमिजिएट होते. कळालं मी काय म्हणलं, कार्बननी स्ट्रेंथ वाढते, डक्टिलिटी कमी होते. ॲज कार्बन पर्सेंटेज इन्क्रीजेस, स्ट्रेंथ इन्क्रीजेस अँड डक्टिलिटी डिक्रीजेस. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला ना या इकडे जायचंय स्ट्रेंथच्या ठिकाणी पूर्ण जायचंय, ना पूर्ण डक्टिलिटीकडे जायचंय. म्हणजे पूर्ण डक्टाईलही नाही पाहिजे, एकदम तारा तारा तयार झाल्या पाहिजे असंही नाही पाहिजे, आणि एकदम वीकही नाही पाहिजे. आपल्याला स्ट्रेंथ पण थोडी पाहिजे, आपल्याला डक्टिलिटी पण पाहिजे. मग त्यांना मस्तपैकी आपण कंबाईन केलं की जास्त डक्टाईलही नको, जास्त स्ट्रेंथही नको. हा मधला पार्ट, याला म्हणायचं स्टील. काय म्हणायचं, स्टील म्हणायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं, एक्झाम मध्ये विचारतात, मी याच्यावर खूप फोकस केला आतापर्यंत, की कार्बनचं पर्सेंटेज वाढलं तर स्ट्रेंथ वाढते बट डक्टिलिटी कमी होते, इमिजिएटली ब्रेक होतं. म्हणजे ब्रिटलनेस वाढतो त्या मटेरियलचा. कार्बन पर्सेंटेज वाढलं, ब्रिटलनेस वाढतो, स्ट्रेंथ वाढते. कार्बन पर्सेंटेज कमी केलं, ब्रिटलनेस कमी होतो, स्ट्रेंथ कमी होते. सो आपल्याला इंटरमिजिएट एक सेक्शन पाहिजे होता, इंटरमिजिएट कार्बनचं पर्सेंटेज असलेलं एक इन्ग्रेडियंट पाहिजे होता, त्याला आपण म्हणलं स्टील. सो रॉट आयन मध्ये 0.15% स्टील असतं, 0.15% कार्बन असतं. स्टीलमध्ये 0.15 to 2% कार्बन पर्सेंटेज असतं, आणि 2 ते 4% असेल त्याला म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, कास्ट आयन. लक्षात कसं ठेवणार, याच्यामध्ये C आहे, कार्बन पर्सेंटेज जास्त, याच्यामध्ये W आहे, कार्बन पर्सेंटेज कमी. मधलं हे तर मस्तपैकी 0.15 to 2 हे पर्सेंटेज एक्झामला विचारतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी हे कळालं. स्टीलमध्ये स्ट्रेंथ आणि डक्टिलिटी पाहिजे असते, कार्बन ब्रिटलनेस प्रोव्हाइड करतं ॲज वेल एज स्ट्रेंथ. सो इंटरमिजिएटसाठी आपण स्टील घेतो. ओके, तर आता स्टील काय आहे, स्टीलचा उगम कसा झाला आयर्न ओर पासून. पिग आयर्न म्हणजे हे जे दगड असतील, या दगडाला थोडीशी तुम्ही फिनिशिंग दिली तर होतं पिग आयर्न. ठीक आहे. आपले जे खाणमधनं जे आपण रॉ आयर्न काढतो ना, तर त्या रॉ आयर्नला थोडंसं तुम्ही जर फिल्टर केलं तर ते झालं पिग आयर्न. हे पिग आयर्न इज कॅटेगराइज इन द 3 पार्ट्स, एक रॉट आयर्न, स्टील आणि कास्ट आयर्न. हे पर्सेंटेज इथं लिहिलेले आहेत. कार्बनचं काम मी तुम्हाला सांगितलं, आता या स्टीलवर आपल्याला फोकस करायचं. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, मग आपण स्टीलवर फोकस करू. चलो, टाइप्स ऑफ स्टील. नेक्स्ट पार्ट आहे टाइप्स ऑफ स्टील. ठीक आहे. टाइप्स ऑफ स्टील मध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो माइल्ड स्टील. माइल्ड स्टील. दुसरा पार्ट येतो टॉर स्टील, आणि तिसरा पार्ट येतो HYT. HYT नाही, HT स्टील, हाय टेन्शन स्टील.
ठीक आहे. हे 3 पार्ट स्टीलचे होतात. आपण आता आयनचे 3 पार्ट बघितले, रॉट आयन, स्टील, कास्ट आयन. आता स्टीलवर झूम केला आपण. स्टीलचे 3 पार्ट होतात, एक माइल्ड स्टील, टॉर स्टील, हाय टेन्शन स्टील. माइल्ड स्टील मध्ये आपलं जो आपण कन्स्ट्रक्शनला वापरतो ना Fe250, हे स्टील माइल्ड स्टील म्हणून कन्सिडर करतो आपण. माइल्ड स्टीलची खासियत असते, त्याची डक्टिलिटी. आपण माइल्ड स्टील हे 10 mm बार, 8 mm बार, हे जे बार असतात ना, 6 mm बार, हे जे बार असतात ना, याच्यामध्ये माइल्ड स्टीलचा उपयोग करतो. आपल्याला कन्स्ट्रक्शन साईटवर वेगवेगळ्या प्रकारचे बार वापरावे लागतात ना, तर आपण जिथे कुठे माइल्ड स्टील वापरतो ना, माइल्ड स्टील मध्ये डक्टिलिटी खूप असते. डक्टिलिटी जर जास्त, कार्बन पर्सेंटेज कमी. कार्बन पर्सेंटेज कमी तर त्याच्यात स्ट्रेंथ राहणार आहे का? नाही. मग आपण डक्टाईल स्टील म्हणजे माइल्ड स्टील हा आपण अशाच ठिकाणी वापरतो जिथे आपल्याला स्ट्रेंथ ही रिक्वायरमेंट नको असते, बरोबर ना. तर डक्टाईल स्टील कुठे वापरतो आपण? डक्टाईल स्टील आपण जर तुम्ही स्लॅब बघितला असेल, स्लॅब बघितलेला असताना आपण स्लॅबमध्ये मेन रिक्वायरमेंट म्हणजे जिथून स्ट्रेंथची रिक्वायरमेंट जास्त असेल तिथं आपण टॉर स्टील देतो, म्हणजे हाय ग्रेडचं स्टील देतो. आणि जिथे कुठे आपल्याला स्ट्रेंथची रिक्वायरमेंट नसेल तिथे आपण माइल्ड स्टील देतो. थोडक्यात सांगायचं असं, रिक्वायरमेंट जर स्ट्रेंथची असेल तर तुम्हाला माइल्ड स्टील देऊन नाही जमणार, तुम्हाला तिथे टॉर स्टील किंवा हाय टेन्शन स्टील प्रोव्हाइड करावं लागेल. पण स्ट्रेंथची रिक्वायरमेंट नसेल, तिथे डक्टिलिटीची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला तिथे माइल्ड स्टील प्रोव्हाइड करावं लागणार. ठीक आहे. नेक्स्ट टाईप आहे आपला टॉर स्टील. टॉर स्टीलमध्ये आपण जे स्टील यूज करतो ते असतं Fe415 आणि Fe500, ह्या 2 प्रकारचे स्टील आपण यूज करतो. बरं, तुम्हाला हे माहितीच असेल की हे 415 काय असतं. 415 म्हणजे 415 न्यूटन पर mm². याला जर तुम्ही टेन्शन दिलं या स्टीलला, याला जर तुम्ही UTM मध्ये टाकलं, ओढायचा प्रयत्न केला असा, तर ते ब्रेक होतं 415 न्यूटन पर mm² वर. म्हणजे 1 mm त्याचा 415 न्यूटन एवढा लोड कॅरी करू शकतो. ही जर त्या स्टीलची स्ट्रेंथ असेल तर त्याला आपण म्हणायचं Fe415. सिमिलरली एका स्टीलची एका mm² ला जर स्ट्रेंथ असेल 500 न्यूटन पर mm², तर त्याला आपण म्हणायचं Fe500. तर हे टॉर स्टील आपण यूज करतो स्ट्रेंथ पर्पजसाठी. कशासाठी? स्ट्रेंथ पर्पज. हे पण आणि हे पण स्ट्रेंथ पर्पज. इथे जरा जास्तच, म्हणजे मी डबल इथे ॲरो दाखवतो. स्ट्रेंथ जिथे खूप जास्त लागते तिथे हाय टेन्शन स्टील, जिथे इंटरमिजिएट लागतं जसं आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी तिथे आपण हाय टेन्शन स्टील नाही वापरत. आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आपण टॉर स्टील वापरतो, म्हणजे Fe415, Fe500. ठीक आहे. आणि जिथे आपल्याला स्ट्रेंथची रिक्वायरमेंट फारच कमी असेल तिथे आपण माइल्ड स्टील वापरतो. ठीक आहे. याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू माइल्ड स्टील याच्यामध्ये डक्टिलिटी काय असते? डक्टिलिटी कमी असते. कमी म्हणला, ॲज कम्पेअर टू माइल्ड स्टील याच्यामध्ये डक्टिलिटी कमी असते. ठीक आहे. कळालं ना रे तुम्हाला? आता मी माइल्ड स्टील सांगितलं, टॉर स्टील सांगितलं. आता या हाय टेन्शन स्टीलवर. हाय टेन्शन स्टील काय असतं? हाय टेन्शन स्टील असतं 7 ते 8 केबल. आपले MSCBचे जे वायर्स असतात, म्हणजे खांब असतात ना, खांब, त्याला असे लांब लांब वायर लावलेले असतात स्टीलचे, बरोबर ना. ते स्टीलचे वायर कधी तुटला, दोन्ही बाजूनी तुटलेला असेल ना, दोन्ही बाजूनी, नाहीतर असेल करंट त्याच्यात, दोन्ही बाजूनी जर तुटला असेल तर तुम्ही तो एक वायर ती हातात घ्या. हातात बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसेल त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल केबल असतं. त्याच्यामध्ये अशा वायर गुंडाळून एक केबल तयार केलेलं असतं. म्हणजे एक केबल हे 7-8 वायरनी तयार होतं. ठीक आहे. 7-8 वायरनी एक केबल तयार होतं. आणि ह्या केबलचा बंच असेल, या केबलचा बंच असेल तर त्यांनी टेंडन तयार होतं. पुन्हा एकदा सांगतो, डोक्यात पहिल्या वेळेस जाणारच नाही तुमच्या. छोट्या छोट्या जर 7-8 वायर असतील, वायर म्हणजे आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या नाही बरं का, स्टीलच्या दोऱ्यासारख्या वायर असतात. त्या 7 ते 8 वायर जर आपण कंबाईन केल्या मस्तपैकी
तर त्यांनी बनतं केबल. आणि केबल जर तुम्ही मल्टिपल केबल यूज केले आणि त्यांना एकत्र कंबाईन केलं तर एक जाड असा रॉड टाईप स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणायचं टेंडन. ठीक आहे. हे टेंडन इतकं पॉवरफुल असतं ना, जर तुम्ही याला टेन्शन लावलं, टेन्शन असं ओढायला लावलं या टेन्शनला, तर तो टेंडन काय म्हणतो, अरे मी एकटा नाहीये, माझ्यामध्ये काय आहे, माझ्यामध्ये भरपूर सारे केबल आहेत आणि केबल हे बनलेले आहेत भरपूर साऱ्या वायरचे. त्याच्यामुळे याच्यामध्ये एवढी टेन्साईल स्ट्रेंथ येते की याची टेन्साईल स्ट्रेंथ ही साधारण 1500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर टू 2500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 1500 ते 2500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर एवढी त्याची टेन्साईल स्ट्रेंथ येते. आणि एवढं हाय टेन्शन असलेलं स्टील, एवढं हाय टेन्शन घेऊ शकलेलं स्टील आपण जनरली वापरत नाही कन्स्ट्रक्शनमध्ये. का नाही वापरत? कारण आपल्याला तेवढी गरज नसते. ॲज अ इंजिनियर तुमचा रोल हा नेहमी सेफ्टी बघणं हा असतो, स्ट्रेंथ बघणं हा असतो, पण त्याच सोबत इकॉनॉमी बघणं हा पण असतो. सो बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी आपण टॉर स्टील पर्यंत काम करतो, पण जिथे कुठे आपल्याला फ्लायओव्हर, ब्रिजेस असं जिथे कुठे कास्टिंग असेल ना, त्या कास्टिंगसाठी आपण टेंडनचा यूज करतो. ठीक आहे. सो टेंडन हे आपण जनरली हेवी स्ट्रेंथ स्ट्रक्चर, जिथे हेवी लोड येणार आहे तिथे आपण टेंडन यूज करतो, जसं फ्लायओव्हर, ब्रिजेस. सो दिस इज ऑल अबाउट द स्टील अँड इट्स क्लासिफिकेशन. बर, स्टीलचे युजेस कुठे कुठे आहेत? युजेस एक देतो सांगून. गर्डर बनवण्यासाठी, गर्डर, गॅन्ट्री गर्डर. गॅन्ट्री गर्डर म्हणजे काय असतं, जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेले, कंपनीमध्ये काय असतं, मेकॅनिकलच्या एखाद्या कंपनीमध्ये असा एक रॉड ठेवलेला असतो, त्याच्यावर एक मशीन इकडं तिकडं फिरत असते. तो रॉड खाली नसतो ठेवलेला, तो रॉड असतो वर, आपल्या डोक्याच्या वर ठेवलेला असतो, आणि एक रॉड असतो त्याच्यावर मशीन इकडून तिकडं फिरत असते. ही मशीन काय काम करते, इकडचं मटेरियल इकडं करणे, इकडचं मटेरियल इकडं करणे. तो रॉड असतो ना, त्याला म्हणायचं गर्डर किंवा गॅन्ट्री गर्डर. ठीक आहे. त्या गर्डरसाठी स्टीलचा उपयोग होतो. कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी ग्रिल असते ना आपल्या खिडकीची ग्रिल, आणि भरपूर सारे युजेस आहेत. आता हे मला सांगायची गरज नाही, पण हा पॉइंट होता म्हणून मी सांगून दिला. आपण काय शिकलो, आपण स्टील हे शिकायचं होतं, पण मी तुम्हाला बेसिक पासून सांगितलं आयन काय असतं, पिग आयन कसं तयार होतं. मग या पिग आयनचे 3 कॅटेगरीज सांगितले. मग 3 कॅटेगरीजवर आपण फोकस केला स्टीलवर फोकस करून मी तुम्हाला त्याच्याबद्दल क्लासिफिकेशन सांगितले, त्याचे युजेस सांगितले, आणि इथे आपलं स्टील नावाचा पॉइंट संपून जातो. स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊयात. चलो, नेक्स्ट आपलं शेवटचं कन्स्ट्रक्शन मटेरियल नाही म्हणता येणार, कॉम्बिनेशन ऑफ मटेरियल, ते आहे कॉन्क्रीट. कॉन्क्रीट याच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगतो, मग आपलं जे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल झाले ना ते संपून जाईल आपला पहिला पार्ट. तुम्ही जर सिलेबस बघितला ना, तर सिलेबस मधली पहिली लाईन म्हणजे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, ती आपली 6व्या लेक्चरमध्ये संपतीये. बरोबर? ठीक आहे, वेळ लागतोय पण नीट समजून घेतोय आपण. ठीक आहे. शेवटचा पार्ट आहे कॉन्क्रीट. कॉन्क्रीट हे काय असतं? कॉन्क्रीट असतं भेळ. काय असतं? भेळ. कशाची भेळ? कॉन्क्रीट काय असतं? भेळ. भेळ कशाची? सगळ्यात पहिल्यांदा बेसिक एलिमेंट घ्यायचा कॉन्क्रीटसाठी. सगळ्यात पहिले चुरमुऱ्याच्या ऐवजी मी घेतली खडी. बरोबर ना? खडी घेतली, खडी. अजून काय काय लागतं? सिमेंट, वाळू, पाणी, आणि वाटलं तर ऍड मिक्सचर. काय? ऍड मिक्सचर. या सगळ्या मस्तपैकी पदार्थांचं मिश्रण म्हणजे कॉन्क्रीट. आता या कॉन्क्रीटचे प्रकार पडतात. ठीक आहे. एक आहे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. दुसरा आहे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. तिसरा आहे प्रीकास्ट कॉन्क्रीट. चौथा आहे
प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट. काय आहे? प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट. ठीक आहे. बघा आता तुम्हाला एकेकाची डीप मध्ये माहिती सांगतो. कॉन्क्रीट तर कळालं भेळ काय असते काय नाही, मस्तपैकी एकदम भेळ तयार झाली आपली. आता आपल्याला ना एक एक पार्ट बघायचा आहे. प्लेन सिमेंट कॉन्क्रीट बघूयात. इथून स्टार्ट करतो. हे रब करून टाकतो ना, काय गरज आहे याची, तुम्हाला माहिती असायसाठी टाईप लिहिले होते. चल, स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट टाईप, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. प्लेन सिमेंट कॉन्क्रीट काय असतं? प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे फक्त कॉन्क्रीट. त्याच्यामध्ये तुम्ही बार्स नाही टाकणार, काही नाही टाकायचं. रेनफोर्समेंट नाही टाकायची याच्यात. म्हणजे नॉर्मल कॉन्क्रीट ज्याच्यामध्ये सिमेंट, वाळू, खडी, पाणी, ॲडमिक्सचर एवढंच जे मिश्रण असेल ना, त्याला म्हणायचं मस्तपैकी हे तर प्लेन आहे. प्लेन आहे हे. याच्यामध्ये रेनफोर्समेंट नाही. रेनफोर्समेंट म्हणजे बार्स नाहीत. त्याला म्हणायचं प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. आता प्लेन सिमेंट कॉन्क्रीट मध्ये ना प्रकार पडतात. M5, M10, M15, M20, M25. M25च्या पुढे हे मिक्स डिझाईन असतं बरं का. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं की M25च्या पुढे तुम्ही ॲग्रिगेटचा किंवा सिमेंटचा रेशो वगैरे काय असतो, त्यांना म्हणायचं सर ते आपल्याला डिझाईन करावं लागेल, ते मला असं ओरली नाही सांगता येणार. ठीक आहे. तर आज आपण काय करणार आहोत, आज आपण या सगळ्या इथपर्यंत M20 पर्यंतचे पर्सेंटेज पाठ करणार आहोत. कारण ते एक्झाम मध्ये विचारतात. कोणते पर्सेंटेज? म्हणजे जर मी तुम्हाला एक मिक्स डिझाईन दिली, जर मी तुम्हाला एखादा ग्रेड दिला, तर त्या ग्रेडमध्ये सिमेंटचे पर्सेंटेज, ॲग्रिगेटचे पर्सेंटेज, सँडचे पर्सेंटेज काय असतात. ठीक आहे. इथे सगळ्यात पहिले मी लिहितो सिमेंट, इथे लिहितो सँड आणि इथे लिहितो ॲग्रिगेट. मला एकच माहिती आहे बाबा, मी जास्त लक्षात ठेवत नाही ना तुम्हाला लक्षात ठेवू देणार. M20 लक्षात ठेवा, 1, 1.5 आणि 1.5च्या दुप्पट 3. बास, त्याच्या पुढे लक्षात नाही ठेवायचं प्लीज. 1, 1.5 आणि 3. आता मी काय म्हणतो, जसं जसं तुम्ही वर जाताल ना, तसं तसं तुमचं ना याचं पर्सेंटेज वाढतं आणि याचं वाढलं की याचं वाढतं. ठीक आहे. हा एक तसाच राहतो छानपैकी. इथे पण राहतो, इथे पण राहतो. ठीक आहे. आता मी जसं सांगितलं, वर जसं जसं चालले तुम्ही M15, M10 कडं, तर याचं पर्सेंटेज वाढतं. मग आता काय करणार मी, या 1.5 पेक्षा काहीतरी जास्त असणार. M15 ग्रेड म्हणजे 1 to 4. ठीक आहे. 1, 1.5, 3, 1 to 4. ठीक आहे. लक्षात ठेवा हे. कारण जनरली इथे जो पार्ट असतो याच्या दुप्पट इथे असतं. 1, 1.5, 3, 1 to 4 त्याचं पुढचं. आता या इथे, आता 2 पेक्षा जास्तच असेल इथे काही. 1, 3, 6. ठीक आहे. 1, 3, 6. तर हे सगळे असे पर्सेंटेज आपण आता आपण बघूयात. तर आता सगळ्यात शेवटचं उरलं आपलं कोणतं, M5. इथे 1.5 होतं, इथे 2 होतं, इथे 3 होतं, इथे काय किती येणार, 4. 1, 4, 8. ठीक आहे. तर हा असा प्रकार झाला. तुम्हाला एक्झाम मध्ये हे विचारतात बरं का, हे विचारतात. हे 2 पण एक्झामिनरला फार आवडतात. हे M5 वगैरे नाही नादात पडत कुणी. पडलं तरी लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला फायनल ट्रिक सांगून दिली. 1, 1.5, 3 लक्षात ठेवायचं, वर 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 जसं जाताल वाढवत जायचं. तर हे झालं सिमेंटचे ग्रेड. काय झालं हे, ग्रेड्स ऑफ सिमेंट, ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट. सिमेंट म्हणलं का मी, ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचे ग्रेड M5, M10, M15, M20, M25, मिक्स डिझाईन. जनरली मी जोपर्यंत ऐकलेलं आहे M100 पर्यंत मी कॉन्क्रीट ऐकलेलं आहे, म्हणजे मिक्स डिझाईन 100 पर्यंत मी ऐकलेलं आहे. त्याच्या पुढे आता नव्याने डेव्हलप झाला असेल तर माहित नाही, मी 100 पर्यंत ऐकलंय. बरं, हे 15, 20 हे काय इंडिकेट करतात, हे इंडिकेट करतात कॉन्क्रीटची स्ट्रेंथ. कॉन्क्रीटची स्ट्रेंथ काय इंडिकेट करतात, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ. आता कोणती स्ट्रेंथ, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ नेहमी कोणती घेतो आपण, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. त्याची तुम्ही टेन्साईल स्ट्रेंथ घेणार आहे का, नाही. कॉन्क्रीट इज वीक इन टेन्शन अँड व्हेरी रिच इन कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन मध्ये छान जोर असतो कॉन्क्रीटचा.
तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते ही सगळे. जर मी M20चं कॉन्क्रीट तयार केलं म्हणजे 1 किलो सिमेंट घेतलं, त्याच्यात 1.5 किलो सँड टाकलं म्हणजे वाळू, आणि 3 किलो जर ॲग्रिगेट टाकलं, मस्तपैकी पाणी टाकलं, तर त्यांनी जे कॉन्क्रीट तयार होईल तर ते होईल M20 ग्रेडचं कॉन्क्रीट तयार होईल. याला म्हणजे काय अर्थ होतो, जर मी या M20च्या कॉन्क्रीटला कास्ट केलं म्हणजे ब्लॉक कास्ट केला, एका दिवसानंतर तो पाण्यात ठेवला आणि त्याला 28 दिवसानंतर त्याची जर मी स्ट्रेंथ चेक केली, 28 days आफ्टर मी जर त्याची स्ट्रेंथ चेक केली, चुकून मी किलो न्यूटन केलं, न्यूटन पर MM² आहे, ठीक आहे. M5, M10, M15 these are the grades of plain cement concrete. जर मी M20 घेतलं, M20ची 28 दिवसानंतरची स्ट्रेंथ जर बघितली तर 20 न्यूटन पर MM² असते. सो दिस इज ऑल अबाउट द प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. दुसरा टाईप कोणता आहे? दुसरा टाईप आहे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. दुसरा टाईप रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. आता हे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटची गरज आपल्याला का पडली, का आपल्याला प्लेन सिमेंट कॉन्क्रीटने आपलं का नाही भागत? सो प्लेन सिमेंट कॉन्क्रीट इज व्हेरी हाय इन कम्प्रेशन बट व्हेरी व्हेरी वीक इन टेन्शन. जिथे कुठे टेन्शन लागतं ना तिथे कॉन्क्रीट लगेच फेल होतो. समजा जर तुमचा असा स्लॅब असेल छानपैकी, हा तुमचा असा स्लॅब आहे, या स्लॅबवर तुम्ही उभा राहिले, तुमच्यासारखे अजून 100 लोक उभा राहायला लागले, तर काय होतं, हा स्लॅब थोडा स्लाइटली बेंड होतो. दिसत नाही बरं का, मी हे तुम्हाला दिसायसाठी एवढं बेंडिंग दाखवलं, स्लाइटली बेंड होतो. पण या कॉन्क्रीटची खासियत काय असते, आता हा थोडाफार बेंड झाला ना तर इथून काय येतं, इथून असं टेन्शन येतं ना, या स्लॅबला टेन्शन येतं. तर हे कॉन्क्रीट काय करतं, इमिजिएटली ब्रेक होतं. इमिजिएटली ते असं विचारच करत नाही हे पडतील खाली मग कसं होईल, मग ते इमिजिएटली ब्रेक होतं, ठीक आहे. मग हे इमिजिएटली ब्रेक होऊ नये म्हणून आपण काय करतो, या स्लॅब मध्ये मस्तपैकी रेनफोर्समेंटचा यूज करतो. काय करतो, रेनफोर्समेंटचा यूज. म्हणजे या कॉन्क्रीटमध्ये आपण टाकतो टेंडन नाही, बार, स्टील बार टाकतो. काय टाकतो, स्टीलचे बार. हे स्टीलचे बार आपण या स्लॅब मध्ये इन्सर्ट करतो. याने होतं काय, ज्यावेळेस या स्लॅबवर लोड येतो ना, मग लोड आलेला मधला टेन्शनचा पार्ट कोण घेतं, स्टील. टेन्शन कोण घेतं, स्टील. आणि कॉम्प्रेशन कोण घेतं, आपलं कॉन्क्रीट आहे ना, ठीक आहे. तर स्टील हे टेन्शन घेतं, कॉन्क्रीट हे कॉम्प्रेशन घेतं, म्हणजे परिपूर्ण स्ट्रक्चर तयार होतं. पहिल्या केसमध्ये फक्त कॉन्क्रीट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच घेत होता, पण त्याच्यामध्ये व्हेरी वीक इन टेन्शन होतं ना, थोडंफार टेन्शन आलं की डायरेक्ट ब्रेक होऊन चाललं होतं. एक्झाम मध्ये क्वेश्चन असा येतो की कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथ किती असते, टेन्साईल स्ट्रेंथ किती असते. आता मी तुम्हाला व्हेरी वीक इन टेन्शन सांगितलं, पण असं असतं बघा, 10% ऑफ इट्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते. 10% ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही त्याची टेन्साईल स्ट्रेंथ असते. पण ही 10% एवढी कमी झाली की ते आपण कन्सिडरच करत नाही. आपण सेफर साईड इट इज निग्लेक्ट करतो, की आपण असं डायरेक्टच म्हणतो की कॉन्क्रीटला काहीच टेन्साईल स्ट्रेंथ नसते असं आपण म्हणतो. पण 10% असते कोणाच्या, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या. म्हणजे जर M20 डिझाईन केलं तर 2 न्यूटन पर MM² एवढी टेन्साईल पण स्ट्रेंथ त्याच्यामध्ये असते. पण 2 न्यूटन पर MM² आपण चिल्लर समजतो, अरे जाऊ दे 2ला काय करता. मग या टेन्साईल स्ट्रेंथसाठी आपण टाकतो याच्यामध्ये स्टीलचे बार्स. मग स्टीलचे बार्स आपण कोणते यूज करतो इथे, टॉर्शनल स्टील. कोणतं, टॉर्शनल स्टील, ठीक आहे. तर हे टॉर्शनल स्टील आपण यूज करतो फॉर कॅरिंग द टेन्शन, आणि कॉन्क्रीट कशासाठी यूज करतो, फॉर कम्प्रेशन. आणि या दोघांचं मिळून परिपूर्ण स्ट्रक्चर तयार होतं. त्या स्ट्रक्चरला तयार आपण कसं केलं, बाय युझिंग रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. म्हणजे याच्यात सिमेंट कॉन्क्रीट पण आहे आणि रेनफोर्समेंट पण आहे, याला म्हणायचं रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. चला नेक्स्ट, पुढचा टाईप कोणता आहे, प्रीकास्ट कॉन्क्रीट. प्रीकास्ट कॉन्क्रीट. तिसरा टाईप आहे प्रीकास्ट कॉन्क्रीट.
प्रीकास्ट कॉन्क्रीट आणि इथं लगेच चौथा पण लिहून टाकतो, कशाला आपलं उगाच परत. चौथा टाईप कोणता आहे आपला? प्री-स्ट्रेस्ड कॉन्क्रीट. प्री-स्ट्रेस्ड कॉन्क्रीट. ठीक आहे. आता प्रीकास्ट कॉन्क्रीट म्हणजे काय? प्रीकास्ट कॉन्क्रीट हे ना त्याच्या नावातच लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? प्री प्लस कास्ट. जे कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर पहिले कास्ट होतं आणि ते नंतर कन्स्ट्रक्शन साईटवर जातं. त्याला म्हणायचं प्रीकास्ट स्ट्रक्चर. आपण आपली गॅलरी असते बघा, गॅलरीमध्ये ना अशा ग्रिल्स लावलेल्या असतात कॉन्क्रीटच्या. अशा ग्रिल्स असतात ना, माहिती नसेल तर जरा पूर्वीचे घर बघा, त्यांची जी गॅलरी असते ना तिथं अशा ग्रिल्स लावलेल्या असतात. म्हणजे आपण ज्याच्यावर रेल देऊन असं उभा राहतो ना गॅलरीमध्ये, तर त्या ग्रिल्सला ना हे जे स्ट्रक्चर असतं हे प्रीकास्ट असतं. साचा असतो, त्याला साच्यामधनं साईटवर आणलं जातं. साईटवर आणल्यानंतर ते जस्ट लावलं जातं. बरं, येऊया मूळ मुद्द्याकडे. प्रीकास्ट म्हणजे काय? पहिले कास्टिंग करतात आणि ते येऊन साईटवर लावतात. त्याला म्हणायचं प्रीकास्ट कॉन्क्रीट. म्हणजे थोडक्यात पहिले कास्टिंग नंतर जोडणे, अशा स्ट्रक्चरला किंवा अशा अरेंजमेंटला म्हणायचं प्रीकास्ट कॉन्क्रीट. जनरली प्रीकास्ट कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स आपण अवॉइड करतो, कारण प्रीकास्ट कॉन्क्रीट स्ट्रक्चर्समध्ये एकतर आपल्याला ऑन साईट रिक्वायरमेंट काय आहेत याचं मोजमाप पहिलेच करून न्यावं लागतं. इथे तुमचा प्लॉटच आहे, सपोज 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. मग या 1000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटनुसार तुम्हाला कोणती वस्तू कुठे किती अंतराची उभारायची याची सगळी इत्यंभूत माहिती घेऊन ते लिहून परत ते केल्यानंतर कास्ट केल्यानंतर त्याचं डायमेन्शन चुकलं, असे खूप चान्सेस व्हायचे, प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे प्रीकास्टला आपण जनरली अवॉइड करतो. पण माहितीसाठी सांगतो, अगोदर कास्टिंग आणि मग साईटवर आणणे याला म्हणायचं प्रीकास्ट कॉन्क्रीटिंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्री-स्ट्रेस्ड कॉन्क्रीटिंग. म्हणजे काय करायचं? याला पहिले स्ट्रेस करायचं. स्ट्रेस करायचं. स्ट्रेस म्हणजे ताण देणे. काय करायचं? ताण देणे. ठीक आहे. बघा आता हा स्ट्रेस कसा प्रोव्हाइड करतो आपण. ठीक आहे. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. प्री स्ट्रेस मध्ये दोन प्रकार आहेत. एक प्री टेन्शनिंग आणि एक आहे पोस्ट टेन्शनिंग. या आता या टाईपवर प्री टेन्शनिंग म्हणजे काय? तुम्ही एखादा बीम कन्स्ट्रक्ट करत असताल. या बीम मध्ये पहिले तुम्ही ज्या सळ्या टाकणार आहात ना, सळ्या म्हणजे जे टेंडन टाकणार आहात ना, हे टेंडनला पहिले तुम्ही स्ट्रेस दिलेला असतो. काय केलेला असतो? स्ट्रेस दिलेला असतो. म्हणजे इकडनं आणि इकडनं त्याला ओढलेलं असतं, असं एकदम हायली टेन्शन दिलेले असतात. तर हे पहिले टेन्शन देणार मग कास्ट करणार, त्याला म्हणायचं प्री टेन्शन. पहिले टेन्शन द्यायचं आणि मग कास्ट करायचं, मग कास्ट. असं जर असेल तर त्याला म्हणायचं प्री टेन्शनिंग. पोस्ट टेन्शनिंग, इथे पण पहिले बीम कास्ट करायची. मग याच्यामध्ये आपण नुसते वायर सोडलेले असतात. बीम कास्ट करायच्या अगोदरच आपण हे वायर म्हणजे टेंडन सोडलेले असतात. आता हे टेंडन बीम कास्ट झाल्यानंतर छानपैकी त्याला 28 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर आपण जर याला टेन्शन दिलं तर या प्रोसेसला म्हणायचं पोस्ट टेन्शनिंग. हे प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग साठी आपण काय वापरतो? टेंडन वापरतो. म्हणजे हाय टेन्शन स्टील वापरतो आपण. हाय टेन्शन स्टील हे कुठे वापरतात मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. कुठे? ब्रिज कन्स्ट्रक्शन, फ्लायओव्हर कन्स्ट्रक्शन, जिथे कुठे खूप जास्ती लोड येणार असेल स्ट्रक्चरवर तिथे आपण वापरतो. प्री स्ट्रेस्डचा मिनिंग काय? स्ट्रेस देणे, अगोदरच स्ट्रेस देऊन ठेवणे. कोणता स्ट्रेस देऊन ठेवणे? सपोज आता तुमचा फ्लायओव्हर असा सरळ असतो ना छानपैकी, तर त्याला काय करतो आपण? मस्तपैकी असे केबल प्रोव्हाइड केलेले असतात या डायरेक्शनने, जेणेकरून लोड आला की ते केबल त्याच्या नॉर्मल पोझिशनला येतात. असे केबल असतात, त्याला लोड आला की ते असे होऊन जातात, म्हणजे बेंड व्हायचा काही चान्सच नाही. म्हणजे हे असे वरून
हॉग झालेले जे स्ट्रक्चर्स असतात ते आपण प्री स्ट्रेसमध्ये प्रोव्हाइड करतो का, तर ते जास्त लोड घ्यावेत म्हणून. आपल्याला एवढं डीपमध्ये नाही जायचं, आपल्याला एवढंच समजून घ्यायचं. प्री स्ट्रेस कॉन्क्रीट हा एक टाईप आहे, याच्यामध्ये पहिले स्ट्रेस दिलेला असतो, पहिले ताण दिलेला असतो त्याच्या आतल्या केबलवर, त्याला म्हणायचं प्री स्ट्रेस. आता हा ताण दोन प्रकारे देता येतो, हा स्ट्रेस दोन प्रकारे देता येतो. एक प्री टेन्शनिंग, कास्टिंगच्या अगोदर टेन्शन देऊन ठेवायचं, आणि दुसरा पोस्ट टेन्शनिंग, कास्ट झाल्यानंतर टेन्शन द्यायचं. या दोघांना प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग म्हणतात. ब्रिजमध्ये हे यूज करतो. आणि अशा प्रकारे आपले तिसरा आणि चौथा टाईप कंप्लीट झाला. आज आपण बघितलं. बरं, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, स्क्रीनशॉट काढा ना एकदा. ठीक आहे. आज आपण बघितलं स्टील, स्टीलचे टाईप, कॉन्क्रीट, कॉन्क्रीटचे टाईप, युजेस, आणि त्याच्याबद्दल आपण इत्यंभूत जी आपल्याला एक्झाम मध्ये लागते ती सगळी माहिती बघितली. ओके, आज आपण इथे थांबूयात आणि ओके, बाय बाय.